नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. न्यूमेरिकल असणार आहे ऍसिटिक ऍसिड इज 5% आयोनाइज. ऍसिटिक ऍसिड आहे 5% आयोनाइज आहे इन इट्स डेसिमोलार सोल्युशन. आता एक डेसिमोलार सोल्युशन मध्ये ऍसिटिक ऍसिड जे आहे ते 5% आयोनाइज आहे. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एन ऍसिड. ऍसिडचा कॅल्क्युलेट करायचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो 5% आयोनाइज असेल तर पर्सेंट डिसोसिएशन लिहावं लागेल आपल्याला 5%. सो 5% आयोनाइज मीन्स पर्सेंट डिसोसिएशन आला, 5% डिसोसिएट झालेला आहे. यावरून आपण फाइंड करू शकतो अल्फाची व्हॅल्यू. तर बघू शकता अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. सो 5 अपॉन 100 होऊन जाईल. 5% अपॉन 100 दॅट इज 5 into 10 raised to the power minus 2. सो अल्फाची व्हॅल्यू आली 5 into 10 raised to power minus 2. त्यानंतर इन इट्स डेसिमोलार सोल्युशन. सो आपल्याला घेऊन आहे कॉन्सन्ट्रेशन. डेसिमोलार सोल्युशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 10 raised to the power minus 1. सो डेसिमोलार मीन्स 10 raised to power minus 1 होईल आणि डेसिमोलार घेऊन आहे दॅट इज कॉन्सन्ट्रेशन C is equal to 10 raised to the power minus 1. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट दॅट इज Ka फॉर ऍसिड. ऍसिड असेल तर Ka. सो आपल्याला डिसोसिएशन कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड दॅट इज Ka. K इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऍसिड असेल तर आपल्याला लिहावं लागेल A आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट डिनोट करू आपण K नी. दॅट इज Ka इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एन ऍसिड. आता ऍसिडिक ऍसिड असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्वल टू असेल अल्फा स्क्वेअर इंटू C अपॉन 1 मायनस अल्फा. सो डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू फॉर ऍसिडिक ऍसिड असेल अल्फा स्क्वेअर इंटू C अपॉन 1 मायनस अल्फा. आता बघू शकता अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे दॅट इज 5 into 10 raised to the power minus 2. बघू शकता 5 into 10 raised to the power minus 2 असेल अल्फाची व्हॅल्यू. याचा करावं लागेल स्क्वेअर. कॉन्सन्ट्रेशन असेल 10 raised to the power minus 1 अपॉन 1 मायनस अल्फा. 1 मायनस अल्फा दॅट इज 1 मायनस 5 into 10 raised to the power minus 2. त्यानंतर बघू शकतो आपण याला करावं लागेल आपल्याला सॉल्व. 5 चा स्क्वेअर करावा लागेल. 5 चा स्क्वेअर दॅट इज 25. त्यानंतर बघू शकता 10 raised to the power minus 2 आहे -2 चा स्क्वेअर. तर बघू शकता पॉवरचा पॉवर असेल तर होते पॉवरची मल्टिप्लिकेशन. तर 10 raised to the power -2 into 2 -2 into 2 म्हणजे -4. पॉवर होता 10 चा पॉवर होता आणि त्याचाही पॉवर होता तर -2 into 2 -4 into 10 raised to the power -1. त्यानंतर बघू शकता मायनस जर करायचं असेल तर हा जो -2 आहे पॉइंट आपल्याला शिफ्ट करावं लागेल टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला पॉइंट शिफ्ट केला लागेल. 2 न पॉइंट शिफ्ट केला 0.05. त्यानंतर 25 into 10 raised to the power बघू शकता -4 -1 पॉवरची होऊन जाईल ऍडिशन. बेस मध्ये मल्टिप्लिकेशन आहे पॉवरची ऍडिशन दॅट इज -5 अपॉन 1 मायनस 0.05. 1 मायनस 0.05 होऊन जाईल 0.95. 1 मायनस 0.05 होऊन जाईल 0.95. त्यानंतर बघू शकता 25 into 10 raised to the power -5 अपॉन 95. आता पॉइंट शिफ्ट करून घेऊ पुन्हा -2 होऊन जाईल 10 raised to the power -2. त्यानंतर बघू शकता आपल्याला घ्यावं लागेल 25 चा लॉग ऑफ 25. त्यानंतर बघू शकता आपल्याला घ्यावं लागेल 25 चा लॉग. सो लॉग ऑफ 25. त्यानंतर घ्यावं लागेल लॉग ऑफ 95. लॉग ऑफ 25 आणि लॉग ऑफ 95. तर बघू शकता लॉग ऑफ 25 आणि लॉग ऑफ 95. सो लॉग ऑफ 25 बघायला लागेल. फर्स्ट बघू आपण कॅरेक्टरिस्टिक. आता 25 नंतर पॉइंट असेल सो 2 डिजिट असेल बिफोर पॉइंट. बघा 25 नंतर पॉइंट असेल पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहे 2 - 1 करावं लागेल दॅट इज 1 पॉइंट. त्यानंतर बघावं लागेल 25 चा 0 मध्ये. 25 चा 0 मध्ये असेल 3979. त्यानंतर 95 बघू शकतो 95 नंतर सुद्धा पॉइंट असेल पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहे 1 मायनस करावं लागेल दॅट इज 1 पॉइंट. त्यानंतर 95 चा 0 मध्ये बघावं लागेल आपल्याला लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 9777. सो 95 चा 0 मध्ये असेल 9777. त्यानंतर करावं लागेल मायनस 9 मधून 7 दॅट इज 2. 7 मधून 7 दॅट इज 0. बघू शकता इथे नंबरची डिव्हिजन आहे तर लॉगची होईल सबट्रॅक्शन. 9 मधून 7 दॅट इज 2. 7 मधून 7 दॅट इज 0. 9 मधून 7 दॅट इज 2. 3 मधून 9 दॅट इज बघू शकता 13 मधून 9 4. त्यानंतर याला करावं लागेल 0 0 -1 याला लिहू आपण बार 1. आता आपल्याला बघायचं आहे अँटीलॉग. अँटीलॉग बघू शकता तुम्ही. अँटीलॉग ऑफ बार 1.4202.
त्यानंतर अँटीलॉग बघायचा आहे, अँटी लॉगॅरिथमिक टेबलच्या पेजवर या. त्यानंतर 42 बघा 0.42. सो बघू शकता पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू आहे ते जाईल 10च्या पॉवर मध्ये, दॅट इज बार 1 आहे 10⁻⁻1. सो 0.42 असेल, 0 मध्ये 2630. त्यानंतर मेन डिफरन्स असेल 2 मध्ये, दॅट इज 1. सो व्हॅल्यू आली 2631. सो फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट 2.631 10⁻⁻1. सो हे सॉल्व्ह केलं तर आलाय 2.631 10⁻⁻1. त्यानंतर बघू शकता -5 -2 पॉवर सेम आहेत, दॅट इज मायनस मायनस मध्ये तर कॅन्सल करावं लागेल. 5 मधून 2 कॅन्सल होऊन जाईल, रिमेनिंग असेल 10⁻⁻3. बघू शकता 5 होतं -2 होतं, -5 -2 सेम पॉवर आहेत, मायनस मायनस, तर आपल्याला 2 कॅन्सल करावं लागेल, रिमेनिंग राहिलं -3. त्यानंतर आन्सर बघू शकता 2.631 × 10⁻⁻1. त्यानंतर 2.631 10⁻⁻1 10⁻⁻3. बघू शकता पुन्हा बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन -1 -3 दॅट इज -4. सो 2.631 10⁻⁻4 2.631 10⁻⁻4 ही व्हॅल्यू असेल, दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंटची. बघू शकता नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 12% डिसोसिएटेड. एक मोनोबेसिक ऍसिड आहे आणि 12% डिसोसिएट झालेला आहे इन इट्स 0.05 m सोल्युशन. तर बघू शकता 12% डिसोसिएशन असेल तर पर्सेंट डिसोसिएशन घेऊन आहे तुम्हाला 12%. त्यानंतर बघू शकता इन इट्स 0.05 m सोल्युशन. आता बघू शकता 0.05 कॅपिटल M. जर बघू शकता याच्या मागे घेऊन आहे कॅपिटल M, तर हे घेऊन आहे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन. सो हे व्हॅल्यू असेल कॉन्सन्ट्रेशनची, दॅट इज 0.05 m. व्हॉट इज द पर्सेंट डिसोसिएशन इन 0.15 m सोल्युशन. तर बघू शकता पुन्हा एक कॉन्सन्ट्रेशन घेऊन आहे आपल्याला, तर याला म्हणू आपण C1 आणि याला म्हणू आपण C2. आणि C2 कॉन्सन्ट्रेशन घेऊन आपल्याला 0.15 m आणि ए साठी विचारलेलं आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन. तर बघू शकता एक केस मध्ये आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन गिव्हन आहे, कॉन्सन्ट्रेशन गिव्हन आहे. दुसऱ्या केस मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन गिव्हन आहे अँड पर्सेंट डिसोसिएशन आपल्याला विचारलेलं आहे. आणि जेव्हा अशा टाइप मध्ये प्रॉब्लेम येईल, फर्स्ट तुम्हाला पर्सेंट डिसोसिएशन वरून फाइंड करायचा आहे अल्फा, दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर बघू शकता डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. तर बघू शकता 12 अपॉन 100 दॅट इज लिहू शकतो आपण 12 × 10⁻⁻2. हे होऊन जाईल 10⁻+2. वर गेल्यानंतर येऊन जाईल -2. डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये गेले, होऊन जाईल +2 चे -2. तर बघू शकता इथे कॉन्सन्ट्रेशन घेऊन आपल्याला 2 आणि पर्सेंट डिसोसिएशन आपल्याला फाइंड करायचं आहे फॉर द 2. तर आता जर बघितलं अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 12% डिसोसिएटेड. एकच ऍसिड आहे जे 12% डिसोसिएट झालाय कॉन्सन्ट्रेशन 0.05 असताना, आणि त्याचंच आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन विचारलंय 0.15 m असताना. तर बघू शकता जेव्हा ऍसिड सेम असेल तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट सुद्धा असेल सेम. तर बघू शकता जर ऍसिड सेम आहे तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑलवेज रेंज सेम, दॅट इज K1 इक्वल टू Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर अल्फा 1 स्क्वेअर C1. तर डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम असेल, याला म्हणू आपण अल्फा 1, याला म्हटलं आपण C1, आणि याचा जो डिसोसिएशन असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन तो घेऊ आपण अल्फा 2. तर बघू शकता अल्फा 2 स्क्वेअर C2. तर यावरून आपल्याला बघू शकता अल्फा 1 स्क्वेअर ची व्हॅल्यू माहित आहे, दॅट इज अल्फा 1 ची व्हॅल्यू माहित आहे, C1 ची व्हॅल्यू माहित आहे, C2 ची व्हॅल्यू माहित आहे. यावरून निघेल आपल्याला अल्फा 2 ची व्हॅल्यू, आणि अल्फा 2 वरून निघेल आपला पर्सेंट डिसोसिएशन. जर आपल्याला 2 कॉन्सन्ट्रेशन्स गिव्हन आहे आणि एक पर्सेंट डिसोसिएशन गिव्हन आहे, सेम ऍसिड आहे, तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम घ्यावा लागेल, आणि त्यावरून आपण फाइंड करू शकतो डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि त्यावरून पर्सेंट डिसोसिएशन. तर बघू शकता अल्फा आपल्याला फाइंड करायचा अल्फा 2 स्क्वेअर. तर फॉर्म्युला कन्वर्ट करून घेऊ, अल्फा 1 स्क्वेअर C1 इक्वल्स टू अल्फा 2 स्क्वेअर C2. तर बघा अल्फा 2 स्क्वेअर फाइंड करायचा आहे, अल्फा 2 स्क्वेअर इक्वल्स टू C2 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर अल्फा स्क्वेअर पण C1 इंटू C2. तर बघू शकता तर फॉर्म्युलेस मध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊ आपण. अल्फा 2 स्क्वेअर इक्वल्स टू असेल अल्फा 1. अल्फा 1 ची व्हॅल्यू बघू शकता तुम्ही 12 × 10⁻⁻2 असेल. 12 × 10⁻⁻2 याचा करावा लागेल स्क्वेअर इंटू C1. C1 ची व्हॅल्यू बघू शकता 0.05 आहे, तर याला लिहू शकतो आपण 0.05. त्यानंतर अपॉन मध्ये व्हॅल्यू असेल C2. C2 ची व्हॅल्यू बघू शकता 0.15 आहे, तर 0.15. त्यानंतर बघू शकता 12 ×
12चा करावं लागेल स्क्वेअर. 12चा स्क्वेअर असेल 144. तर बघू शकता 12चा स्क्वेअर आला 144. त्यानंतर 10⁻² आहे. -2चा स्क्वेअर होऊन जाईल -4. बघा पॉवर आहे, पॉवरचाही पॉवर असेल तर पॉवरची करावं लागते मल्टिप्लिकेशन. त्यानंतर 0.05 आहे, याला लिहू आपण 5 × 10⁻² अपॉन 15 आहे, 15 × 10⁻². पॉईंट आपण शिफ्ट केला आणि त्यामुळे आला -2 -2 कॅन्सल होऊन जाईल. 5 3 होईल 15, 5 3 15 झालं. त्यानंतर बघू शकता 144 अपॉन 3 इंटू 10⁻² असेल -4. तर 144 ला डिवाइड करून घेऊ आपण 3 नी डिवाइड केलं तर 3 4 होऊन जाईल 12. बघू शकता 3 4 होऊन जाईल 12. त्यानंतर होईल 3 6 24. सो 3 4 12, दॅट इज 3 4 12, 3 8 होऊन जाईल 24. तर 48 × 10⁻⁻4 डिवायजन करू शकता तुम्ही. 144 डिवायडेड बाय 3 आणि हा असेल α2चा स्क्वेअर. बघू शकता α2चा स्क्वेअर आलेला आहे 48 × 10⁻⁻4. आणि यानंतर आपल्याला जर α2 ची व्हॅल्यू पाहिजे तर आपल्याला घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. तर बघू शकता टेकिंग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. α2 इज इक्वल टू होऊन जाईल √48 × 10⁻⁻4. तर बघू शकता आता 48चा स्क्वेअर रूट इंटू -4 आहे. -4चा जर स्क्वेअर रूट घ्यायचा असेल, बघा पॉवर मध्ये इव्हन व्हॅल्यू असेल तर स्क्वेअर रूट घेताना ही व्हॅल्यू करून घ्यायची हाफ. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 48चा स्क्वेअर रूट. 48 × 10⁻⁻4चा स्क्वेअर रूट घ्यायचा होता. -4चा झाला -2, इव्हन व्हॅल्यू असेल तर हाफ करून घ्यायची. त्यानंतर 48 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल लॉगॅरिथमिक टेबलचा. आणि त्यामध्ये स्क्वेअर रूटच्या पेजवर बघावं लागेल 10 to 100 मध्ये. 10 to 100 मध्ये 48 असेल आणि व्हॅल्यू आहे 6.928. 6.928 ही व्हॅल्यू असेल फॉर द 48चा स्क्वेअर रूट. 48चा स्क्वेअर रूट असेल 6.928. आणि यावरून पर्सेंट डिसोसिएशन इझिली फाइंड करू शकतो आपण. पर्सेंट डिसोसिएशन इक्वल टू असेल α × 100. बघू शकता अल्फा इज इक्वल टू असेल पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. तर पर्सेंट डिसोसिएशन इक्वल टू असेल α × 100. तर बघू शकता पर्सेंट डिसोसिएशन अल्फाची व्हॅल्यू असेल 6.928 × 10⁻⁻2 × 100. आता बघू शकता 6.928 +2 आहे, 10⁻+2 होऊन जाईल, 10⁻⁻2 होऊन जाईल. हे झालं व्हॅल्यू 1. बघू शकता हे असेल 10⁻⁻2, याला लिहू आपण +2. तर त्यावरून मिळून जाईल आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन 6.928%. तर बघू शकता पर्सेंट डिसोसिएशन आला आपला 6.928%. बघू शकता.